हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एका व्हायरल डिसीजची आणि एका फंगल डिसीजची. तर चला सर्वप्रथम आपण चर्चा करायला सुरुवात करू फंगल डिसीजची, जो सर्वांना नॉर्मली परिचित असलेला. एव्हरीबडी शुड नोज दॅट डिसीज व्हेरी वेल अँड मे बी लाईकली टू बी सफर्ड फ्रॉम दॅट डिसीज वन्स इन देअर लाईफ. नक्कीच ते एकदा तरी कदाचित त्यातून गेलेले असावेत. तर लेट्स स्टार्ट टू नो अबाउट दी रिंग वर्म. रिंग वर्म असे आपण म्हणतो, ज्याला गजकर्ण मराठीमध्ये म्हणू आपण. तर डर्मॅटोफायटोसिस, दिस इज दी अनदर नेम ऑफ दॅट डिसीज. या डिसीजचं दुसरं नाव आहे डर्मॅटोफायटोसिस असे आपण त्याला म्हणतो. चला तर मग त्या संदर्भातली आपण माहिती गोळा करू. इट इज अ फंगल इन्फेक्शन ऑफ द स्किन. बेटा हे फंगल इन्फेक्शन आहे, फंगल, आणि ते त्वचेवर होतं. फंगल इन्फेक्शन आहे आणि ते त्वचेचा आजार आहे, त्वचेचा. फंगल याने काय, बुरशीजन्य रोग आहे, बुरशीजन्य. दी फंजाय फीड्स ऑन द केराटिन. मग हा त्वचेला का आढळतो किंवा त्वचेवर का होतो? कारण त्वचेमध्ये एक प्रोटीन प्रोड्यूस होतं, ज्या प्रोटीनचं नाव आहे केराटिन प्रोटीन. दॅट प्रोटीन इज द बेसिक फूड रिक्वायरमेंट ऑफ दॅट फंगस. या फंगसची बेसिक फूड रिक्वायरमेंट काय आहे की त्याला ते केराटिन प्रोटीन खायला आवडतं, किंवा त्याचं फीडिंग एक एनर्जी सोर्स आहे, ते सोर्स ऑफ एनर्जी आहे. तर मग अशा पद्धतीचं केराटिन प्रोटीन हे त्याला स्किनमध्ये सापडणार, हेअरमध्ये सापडणार, नेल्स म्हणजे नखांमध्ये सुद्धा, हाताच्या पायाच्या सापडणार, आणि अशा ठिकाणी ते एकदम छान पद्धतीनं ग्रो करणार. तर अशा पद्धतीचा हा रिंग वर्म आहे. आता एक पद्धत बेटा की जनरली वी शुड हॅव टू बी नोन दॅट की इट इज द डिसीज ऑफ द फंगस प्रोड्युस्ड ड्यू टू द फंगस. सो इन स्पाइट ऑफ दिस पॅथोजन, व्हाय इट कॉल्ड ॲज अ रिंग वर्म का म्हणतात याला? कारण बेटा इट प्रोड्युसेस द वर्म लाईक स्ट्रक्चर रिंग. म्हणजे अशी रिंग तयार करतो तो की रिंग ते वर्म लाईक असतात, दिसतात वर्म सारखे, म्हणून त्यांना आपण म्हणतो की ते रिंग वर्म. ऍक्च्युली देर इज अ नॉट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द एनी सच वर्म इन दिस डिसीज. ओके, मग ह्या डिसीज मध्ये तो कुठल्याही प्रकारचा तसा वर्म नाही आहे, फक्त शेप आणि साईज वर्म सारखी दिसते, म्हणून आपण त्याला रिंग वर्म असे म्हणतो. आता बघू, लेट्स नीड टू बी नोन अबाउट दी पॅथोजन. तर बेटा अबाउट 40 टाइप ऑफ द फंजाय कॉजेस द रिंग वर्म. 40 प्रकारचे फंजाय आहेत मुलांनो बेटा, की ज्याच्यामुळे आपल्याला हा रिंग वर्म, ज्याला गजकर्ण म्हणतो, हा गजकर्ण होऊ शकतो. रिंग वर्म मेनली कॉज्ड बाय, मग आता आपण जे 40 पैकी हा रिंग वर्म कॉज करणारे मेनली कोणते जनरा आहेत ह्या स्पेसीजचे, तर त्या स्पेसीजचे जनरा कोणते आहेत ते बघू. रिंग वर्म मेनली कॉज्ड ड्यू टू द फंगल स्पेसीज. हा फंगल स्पेसीज मुळे होणारा डिसीज आहे, आणि त्याचे जे जनरा आहेत ते जनरा आहेत बेटा ट्रायकोफायटॉन 1, मायक्रोस्पोरम 2 आणि इपिडर्मोफायटॉन 3. देयर इज अ 3 important type of the genera which normally causes the ringworm to the human being and animals also. तर हे 3 अतिशय महत्त्वाचे प्रकार आहेत, आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, आणि नीट सीईटीच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे एमसीक्यूच्या. चला मग आता जर समजा विद्यार्थ्यांनो हा डिसीज आपल्याला झालेला आहे, तर नॉर्मली व्हॉट काइंड ऑफ द सिम्पटम्स वी शोन ऑर द पेशंट शोन. तर काय त्या पेशंटला किंवा त्या सफररला कुठले सिम्पटम्स असतात त्याबद्दलची चर्चा करू. सिम्पटम टिपिकली बिगिन्स फ्रॉम 4 to 14 days आफ्टर द इन्फेक्शन. बेटा 4 ते 14 दिवस नॉर्मली वेळ लागत असतो सिम्पटम्स दाखवण्यासाठी. टिपिकल टाइम आहे तो. नेक्स्ट, इन्फेक्टेड स्किन शो द एनलार्ज आकाराने असणारे रेड रिंग आहेत. रेड रिंग कॉज्ड ड्यू टू द रिंग वर्म. या रिंग वर्म मुळे जे तयार झालेले लाल रंगाचे जे चट्टे आहेत, ते चट्टे विद्यार्थ्यांना आपल्याला गजकर्ण दिसतात, ते त्या पद्धतीने दिसून येतात. म्हणजे काय, तर ते एनलार्ज असलेले लाल रंगाचे दिसतात. नॉर्मली आपण टीव्हीवर बऱ्याचशा जाहिराती बघतो. इजगार्ड एक क्रीम बघतो आपण, अँटी फंगल क्रीम आहे, आणि ती अँटी फंगल क्रीम ज्याच्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी ती जाहिरात केलेली आहे, की जिथे आपल्याला सांगितलं जातं तसं सपट लोशन असेल,
अशा अनेक प्रकारचे मेडिकेशन्स अवेलेबल आहेत नॉर्मली आणि ते वापरले जातात या डिसीजच्या अगेन्स्ट. ओके, तर ते आपल्याला माहिती आहे, एक दैनंदिन जीवनामधला तो एक घटक आहे. तर त्यानंतर रिंगवर्म आहे. अपीअरन्स ऑफ द ड्राय स्केली लेशन्स. बेटा अपीअरन्स होते कोरडी त्वचा पडते, स्केल्स म्हणजे त्यावर खवल्यास टाईप दिसतात, लेसिन्स याने काय डॅमेज ऑफ द टिश्यू म्हणजे टिश्यूचं डॅमेज झाल्यानंतर तयार होणाऱ्या चट्टा किंवा फोड असे आपण म्हणू, त्याला लेसिन्स असे म्हणतात. ते व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडीवर आपल्याला दिसून येतात, व्हेरियस पार्टवर, आणि ते स्केली असतात, ड्राय असतात, लेसिन्स तयार झालेले आहेत त्याचे. रेड पॅचेस कॉजेस द इंटेन्स इचिंग. आणि बेटा याला गज करणं म्हणायचं म्हणजे याचा मुख्य लक्षण काय की पर्टिक्युलर पार्ट ऑफ द बॉडी विच कॉजेस किंवा विच अफेक्टेड बाय द रिंगवर्म कॅन शो द इंटेन्स इचिंग. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या पर्टिक्युलर अफेक्टेड पार्टची इचिंग सुरुवात होते, म्हणजे खाज सुरुवात होते, खाज. नेक्स्ट बेटा इन्फेक्शन टू द नेल. आता जर समजा नेलला इन्फेक्शन झालेलं असेल, आपल्या हाताचे असेल किंवा पायाचे असेल, जर नखाला इन्फेक्शन झालं बेटा तर त्याला एक पर्टिक्युलर टर्म आहे. दॅट पर्टिक्युलर टर्म इज ओनिकोमायकोसिस इज द पर्टिक्युलर टर्म. तर बेटा दॅट ओनिकोमायकोसिस इज अ स्ट्रॉंगली रिकमेंडेड फॉर दी एक्झाम्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, आपल्या ज्या काही सीईटी नीट सारख्या परीक्षा आहेत त्यासाठी एमसीक्यू ला अत्यंत गरजेचा असलेला ओनिकोमायकोसिस रेफर्स टू डॅश डॅश. मग इन्फेक्शन कशाचे इन्फेक्शनला ते म्हणतात. नेक्स्ट बेटा काय होतं ओनिकोमायकोसिस मध्ये नेल बिकम थिक. आपली जी नख आहेत ती नख थिक बनतात, जाड बनतात, डिस्कलर्ड बनतात, मोस्टली बिकम ब्लॅक कलर्ड होतात किंवा ग्रे कलर मध्ये त्यांचं कन्व्हर्शन होतं, आणि फायनली डिस्फिगर्ड होतात. इट मीन्स दॅट की ते फॉल्स ऑफ म्हणजे क्रम्बल होतात आणि तुटून जातात. तर अशा पद्धतीचं ओनिकोमायकोसिस मध्ये विद्यार्थ्यांना हे काही सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. हीट आणि मॉइश्चर हे जे फंगल आहे, या फंगस साठी there is a two important type of the conditions are necessary. When appropriate amount of such conditions should be provided by that fungus, or they will get from the any part of the body, they will show their presence in a strong manner. तिथं खूप मोठ्या प्रमाणात ते दिसतात. म्हणजे त्यांना दी ॲटमॉस्फिअरिक मॉइश्चर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीट, ह्या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. हीट अँड मॉइश्चर हेल्प दीज फंजाई टू ग्रो. म्हणजे त्या फंजाईला वाढायचं असेल प्रॉपरली तर दोन कंडिशन्स नेसेसरी आहेत. विच मेक देम थ्राइव्ह इन स्किन फोल्ड्स ग्रोइंग अँड टोज. म्हणजे काखेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आणि हे पायाची जी नख हे आहेत आपल्या, द डिस्टन्स बिटवीन दी टू टो, हे आता दोन बोट आहेत, दोन बोटांच्या मधल्या ह्या अंतरामध्ये आपल्याला अशा पद्धतीने इथं काय दिसून येईल तर ही थोडक्यामध्ये गज करणं झालेलं दिसून येईल. सेम पद्धतीने ते आपल्या पायामध्ये सुद्धा असणार आहे, कारण अमाऊंट ऑफ द मॉइश्चर ॲज वेल एज द हीट ॲज कम्पेअर्ड टू द अदर बॉडी पार्ट, तर तिथं थोडी जास्त मिळेल म्हणून त्या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांना ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होऊ शकतील. म्हणून पर्टिक्युलर दॅट पार्ट ग्रेटली अफेक्टेड बाय दॅट टाइप ऑफ द पॅथोजन. ॲथलीट फूट्स हा सुद्धा MCQ साठी play very important role. Once again I would like to requesting to everyone that you just need to pay the more attention towards the particular term athlete foots. म्हणजे काय तर फंगल इन्फेक्शन that usually begin between the टोजच्या आत, ज्याला आपण चिखल्या असे म्हणतो की काय होतं चिखल्या म्हणू आपण त्याला असे म्हणू ॲथलीट फूट्स मध्ये. तर ॲथलीट फूट मध्ये अजून एक गोष्ट घडून येते बेटा की अनवाणी आपण समजा बेअर फुटेड जर वी अनफॉर्च्युनेटली walking barefootedly, then such type of the infection likely to be happened with ourselves. तर ठीक आहे, म्हणून ॲथलीट फूट्स हे फंगल डिसीज आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे झालं बेटा त्याचे काही आपण एक जनरली सिम्पटम आणि साइन्स बद्दल बोलत होतो की दीज आर दी बेसिक टाइप ऑफ द सिम्पटम्स ऑफ दॅट डिसीज. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द मोड ऑफ द ट्रान्समिशन्स अँड ट्राय टू नो दॅट की हाऊ दिस डिसीज कॅन ट्रान्समिटेड. सो बाय शेअरिंग द क्लोथ, आपल्याला काय करावे लागतील, अशा लोकांचे जे क्लोथ्स आहेत ते आपल्याला शेअर करायचे नाही आहेत, कपडे एकमेकांचे नाही वापरायचे. कॉम्ब ऑफ द इन्फेक्टेड पर्सनचा कंगवा सुद्धा आपण वापरला नाही पाहिजे. आणि सॉइल इज द
बेसिक अँड फंडामेंटल सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे किंवा सोर्स ऑफ ट्रान्समिशन आहे बेसिक. म्हणून these three things are commonly responsible for the transmission of such diseases. Okay, close contact with the infected person. मोस्टली आपण काय केलं पाहिजे की इन्फेक्टेड पर्सनचा जो क्लोज कॉन्टॅक्ट आहे तो अवॉइडच केला पाहिजे. तर असं जर आपण केलं तर विद्यार्थ्यांना काय होईल की ट्रान्समिशन होण्याची भीती असते. चला तर मग पुढे जाऊ, याला डायग्नोस कशा पद्धतीनं करता येईल. तर काही नाही, फिजिकल एक्झामिनेशन, त्याची टेस्ट वगैरे करायची काही गरज नाहीये. एक्सटर्नली वेन वी ऑब्झर्व द फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द पर्टिक्युलर सफरर, देन वी कॅन अंडरस्टँड दॅट these diseases or such a symptom can definitely be indicated that the person suffering from the dermatophytosis. तर त्याच्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मग ट्रीटमेंट काय कराल तुम्ही, ट्रीटमेंट कशी करणार, तर अँटीफंगल क्रीम्स द्यायच्या आहेत त्याला. त्याच्यानंतर काही ऑइंटमेंट्स आहेत, काही मलम सुद्धा आहेत, जेल आहेत, काही स्प्रे आहेत. These are very effective type of the medication against the disease dermatophytosis or the ringworm. Also use the drug like nystatin आहे आणि फ्लुकोनाझोल आहे. These are the important type of the drug. तर ते nystatin आणि फ्लुकोनाझोल हे दोन हे आहेत बेटा, काय तर एक ड्रग्स आहेत आणि दॅट ड्रग्स कॉमनली रेफर्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द डिसीज. पुढे जाऊ मग आता बघू चला प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कसं करता येईल. तर आतापर्यंतच्या आपण जी चर्चा केलेली आहे, तर फायनली यू शुड कन्क्लूड दॅट की हाऊ दिस डिसीज कॅन ट्रान्समिट. इफ वी विल टेक प्रॉपर केअर about the transmission, then we should know that ki how we can protect them and how we can prevent and control this disease. तर तिथं काय करावं लागेल, अवॉइड द क्लोज कॉन्टॅक्ट, एकमेकाच्या खूप क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये जाणं टाळावं लागेल. शेअरिंग द क्लोथ शेअर करणं टाळावं लागेल. आणि स्पोर्ट इक्विपमेंट, आपण जी कदाचित खेळलेली साधने असतील, आपली जी काही म्हणजे खेळण्याची जी साधनं असतात, ती वस्तू ज्या असतात खेळण्याच्या, त्या खेळण्याच्या वस्तू जर आपण नाही शेअर केल्या तरी हा म्हणजे स्टॉप करता येईल. वॉश द क्लोथ इन हॉट वॉटर विथ फंजीसाइडल सोप. आपल्याला काय करावं लागेल की जे कपडे आहेत ते कपडे मात्र फंजीसाइडल असणाऱ्या, म्हणजे अँटी फंगल सोप आहे, ती अँटी फंगल सोपच्या माध्यमाने जर गरम पाण्यात असे कपडे धुतले तर बऱ्याच अंशी आपल्याला त्याला कंट्रोल करणे आणि प्रिव्हेंट करणे पॉसिबल असणार आहे. तर हा होता विद्यार्थी मित्रांनो आपला एक डिसीज ज्याला रिंगवर्म म्हणतो. अतिशय सिंपल आणि साधा, काही मोजक्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पॅथोजन कोणत्या प्रकारचा ह्याला पुढं हे करतो, त्यातल्या त्यात विद्यार्थी मित्रांनो साईन आणि सिम्पटम्स मध्ये मोस्टली हा जो ॲथलीट फूड्स आहे त्याच्याकडे थोडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी मोड ऑफ द ट्रान्समिशन अत्यंत सोपा आणि साध्या पद्धतीचा आपल्याला दिसून येईल. ट्रीटमेंट मध्ये विद्यार्थ्यांना फक्त काही ते दोन ड्रगची नाव आहेत, ड्रगची नावं वगैरे जनरली नाही विचारली जात, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ॲज फार ॲज कन्सर्न विथ द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द एक्झामिनेशन, सो व्हेरी फ्यू अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन शुड बी आस्क्ड फॉर द एक्झाम. तर त्यासाठी आपल्याला काही ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेच्या आहेत. तर मग आपण आता पुढच्या डिसीजची चर्चा करू. ज्या पुढच्या डिसीजला विद्यार्थ्यांना आपण डेंग्यू म्हणतो, हा सुद्धा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे. आणि हा गंभीर स्वरूपाचा आजार आपल्याला झाल्यानंतर काय पद्धती, ह्याचे सुद्धा सगळे प्रकार आपण बघून घेऊ. तर चला आपण बघूया का डेंग्यू फीवरच्या संदर्भामध्ये. हा व्हायरल डिसीज आहे आणि या डिसीजच्या बाबतीत चर्चा करू आपण. तर बेटा हे जे डेंग्यू फीवर आहे याला एक दुसऱ्या नावाने आपण ओळखतो ब्रेकबोन फीवर. त्याला काय म्हणतो आपण, ब्रेक बोन फीवर. कारण जॉईंट मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येतो बेटा, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये आपल्याला त्रास झालेला, पेन झालेला बघायला मिळतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो डेंग्यू फीवर, ऑल्सो नोन एज अ ब्रेकबोन फीवर असं आपण बोललो. तर चला, डेंग्यू फीवर इज अ पेनफुल आणि डिबिलिटेटिंग वेक्टर बॉर्न डिसीज आहे. डिबिलिटेट आहे, पेनफुल आहे आणि वेक्टर बॉर्न डिसीज आहे. म्हणजे
वेक्टर बॉर्न आहे, कारण त्याला कोणीतरी दुसरं पसरवतं डिसीजला, म्हणून आपण त्याला वेक्टर बॉर्न असे म्हणतो. पुढे चला पॅथोजनची चर्चा करू. कोणत्या प्रकारच्या पॅथोजनमुळे हा आम्हाला डेंग्यू फीवर होत असेल, तर तो होतो विद्यार्थ्यांनो 4. काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 5 आहे. तर 4 ऑर द 5 क्लोजली रिलेटेड डेंग्यू व्हायरस जे आहेत त्याच्यापैकी एखादा 1 ऑफ द 4 क्लोजली रिलेटेड डेंग्यू व्हायरसेस आहे, त्यापैकी एखादा इडिस इजिप्टी हा जो डिसीज आहे, त्या डिसीज म्हणजे हा जो काही आपला मॉस्किटो आहे, दिस मॉस्किटो बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ दॅट डिसीज. म्हणजेच हा काय आहे, तर याच्यामुळे हा होऊ शकतो डिसीज असे म्हणतो. त्यानंतर मोड ऑफ द ट्रान्समिशन कशा पद्धतीने हा पसरला जाणार, बघू आता पसरतो कसा. इट इज ट्रान्समिटेड थ्रू द बाईट ऑफ फिमेल इडिस मॉस्किटो. हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की फिमेल इडिस मॉस्किटो नॉर्मली ट्रान्समिट दॅट डिसीज, कारण शी इज बिकम द वेक्टर फॉर दॅट पॅथोजन. या पॅथोजन साठी ती वेक्टर आहे. पुढं मॉस्किटो टेक अप द डेंग्यू व्हायरस. आता माझ्याकडे आला, समजा मी सफरर आहे आणि मॉस्किटो येऊन मला ती बाईट केली. बाईट केल्यानंतर मॉस्किटो टेक अप द डेंग्यू व्हायरस व्हेन इट सक द ब्लड ऑफ द डेंग्यू इन्फेक्टेड पर्सन. डेंग्यू इन्फेक्टेड पर्सन्स कडून तो काय करणार, तर तो त्या थोडक्यामध्ये व्हायरसला रिसीव्ह करणार ही फिमेल मॉस्किटो. इट कॅन नॉट स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम द पर्सन टू पर्सन. म्हणजे दिस डिसीज हॅव अ क्वालिटी, दिस डिसीज हॅव अ स्पेसिफिक प्रॉपर्टी in which the disease cannot be spread through direct person to person contact. त्यामुळे तो पसरत नाही. बघू, जर असा डिसीज झालेला असेल ते जे सिम्पटम कुठल्या प्रकारचे विद्यार्थ्यांना आपल्याला बघायला मिळतील. पहिला, टिपिकली हे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतील 3 to 14 days आफ्टर द इन्फेक्शन. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर जवळपास 3 ते 14 दिवसानंतर त्याचे आपल्याला सिम्पटम्स हे प्रायमरीली ऑब्झर्व केले जातील. फॉर एक्झाम्पल, हाय फीवर त्या पेशंटला असणार, हेडेक होणार, डोके दुखणार, वॉमिटिंग होणार, मसल्स अँड जॉईंट पेन आल्सो हे सुद्धा होणार. तर दीज आर दी सम क्लासिकल टाइप ऑफ द सिम्पटम्स वी ऑब्झर्व इन द डिसीज डेंग्यू. नाव हाऊ वी कॅन प्रिव्हेंट देम. याचं प्रिव्हेन्शन कशा पद्धतीनं करता येईल, तर डेंग्यू फीवर वॅक्सिन अवेलेबल आहे. With the help of the dengue fever vaccine, we just need to prevent the disease dengue. Next, आता हा पसरला कशामुळे, तर त्या फिमेल इडिस मॉस्किटोच्या बाईट करण्यामुळे. तो आपल्याला काय करावं लागेल मग, तर त्या मॉस्किटोला आपण बाईट करू दिलं नाही पाहिजे. मग आपण त्याला बाईट करू द्यायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं, तर अवॉइड मॉस्किटो बाईट बाय युजिंग बेडनेट. बेडनेटचा वापर करा, तसेच इन्सेक्टिसाइडलचा वापर करा आणि मॉस्किटो रिपेलंटचा सुद्धा वापर करून आपण ह्या डिसीजला थांबण्यापासून म्हणजेच प्रसारण्यापासून काही प्रमाणामध्ये रोखू शकतो. दिस इज दी प्रिव्हेन्शन. तर आय होप दॅट की टुडे we will discuss about the 2 more important type of the diseases and I hope that की आपल्या सर्वांना ते कळले असतील. नसेल कळलं तर प्लीज स्टे कनेक्टेड विथ माय सेल्फ. माझ्याशी कनेक्ट राहा आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. टिल देन विशिंग यू ऑल गुड बाय टू एव्हरीवन.